आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मॅडम, काय होऊन बसलं हे सगळं? माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली। खूप खूप अपराधी आहे मी तुमची। पण मी कधीही विचार केला नव्हता की माझ्यामुळे तुम्ही इतक्या दुखावल्या जाल। पण खरंच सांगते, तुम्हाला दुखावं असं कधी विचारही केला नव्हता मी। तुम्ही माझ्यासाठी आणि शरूसाठी जे काही केलंय ते या जन्मात फेडायचा विचार जरी केला ना तरी नाही फेडू शकणार। तुमच्यासाठी जेवढं करेन ते कमीच आहे। खूप खूप विश्वास ठेवलात ना माझ्यावर मॅडम, पण हे सगळं काय विचित्र होऊन बसलंय। राहून राहून एकच विचार मनाला सतवतोय की तुम्ही इतक्या हलक्या कानाच्या कधीच नव्हता। प्रत्येक गोष्ट पडताळून बघितल्याशिवाय कधी व्यक्त होत नव्हता। मग यावेळी उर्वशी मामींनी कान भरले आणि तुम्ही कशा काय वावत गेला मॅडम? उर्वशी मामींना माझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही। मला या घरातून हाकलायला नेहमी कारस्थानं करत राहिल्या ते, आणि हे सगळं तुम्हाला माहिती। तरी त्यांना जे साध्य करायचं होते ते त्यांनी केलंच। ते किती स्वार्थी आहेत हे माहिती आहे तुम्हाला मॅडम। स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलीही हद्द पार करते। माणुसकी नावाचा प्रकारही माहिती नाहीये त्यांना। एक नंबरची कपटी आणि कारस्थानी बाई आहे ती। हिची जीभ ना जरा लई चालायला लागलीये, हिला जाऊन चांगलं सुनावलं पाहिजे। नको नको उर्वशी, हातचा प्लॅन समजा बिनचल। मी कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती। तुम्ही चिडले आहात, तुमचा राग आहे, सगळं मान्य आहे मला। छोट्या मालकांना थप्पड मारली म्हणून तुम्ही दुखावले गेले आणि तुमचं चिडणं अगदी साहजिक आहे। पण छोट्या मालकांना मारण्याच्या मागे कारण काहीतरी वेगळंच आहे। हे कारण तुम्हाला कधी सांगू शकेन असं वाटलं नव्हतं मला, पण आज ती वेळ आली आणि मला ते कारण सांगावं लागेल। मी छोट्या मालकांना मारलं कारण नशीब माझं बरं झालं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी या समोर आल्या नाही, नाहीतर यांनी सगळं ऐकलं असतं। मामी, तुम्ही इथे का असू नये मी इथं? नाही तसं नाही, यावेळी मॅडमच्या रूम मध्ये तुम्ही कधीही नसता, मग आज कसं काय? हे विचारणारी तू कोण? आम्ही आमच्या घरात गावाबी कुठं बी जाऊ शकतोय, तुझा काय संबंध? तू बाहेरची आहेस? हा, आता मी तुला विचारते, इतक्या रात्री तू हित कशा पायी?
ते सगळं सोडा, पण माझं बोलणं तुम्ही चोरून ऐकत होतात हे मात्र पूर्णपणे चुकीचं होतं. मी फक्त बोलणंच ऐकले ग, पर तू इथं समजा लुबाडायला आलीयस, त्याचं काय? उगाच काही बोलू नका. का खोटं बोलले मी का खरं बोलले म्हणून जमलं तुला? उगा आमच्या डोसक्यावर बसायचा प्रयत्न करू नकोस. तुझी जागा चपलेची आहे, तिथंच राहा. नाहीतर उर्वशी काय करू शकते याचा अंदाज आलाच असेल तुला. हो, मला चांगलंच माहितीये. त्यामुळे तुम्ही मला कुठेही अडकवा, काहीही करा, पण माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. म्हणून तुमचे कुठलेही प्लॅन मी सक्सेस नाही होऊ देणार. वय काय बघतेच मी काय करतेस ते. ज्या दिवशी तू या घरात पाऊल टाकलंस नव, त्या दिवसापासून तू माझ्या डोक्यात गेलीस. आणि आता तर या घरची मालकीण असल्यासारखी मिरवतीस स्वतः. तुला या घरातून हाकलून लावणं हे माझं पहिलं टार्गेट आहे. हो, मला चांगलंच माहितीये. तुम्ही मला नेहमीच पाण्यात बघत आलाय, म्हणून तर ही सगळी कारस्थानं करताय ना. वय मीच केलं समज. मला हवं ते करीन. उर्वशी म्हणतात मला, उर्वशीची करणी आणि नाका तोंडात पंचगंगेचं पाणी. आता बघतेच मी या डावाला तू माझ्या जाळ्यातून कशी सुटतेस ते. तुला आता कळलंच असेल शेरात सव्वा शेर कोण आहे ते. हो, मला ते अगदीच माहितीये. तुम्ही किती कारस्थानं करू शकता ना, मला चांगलं माहिती. पण तुमच्या म्हणींच्या कुशात तुम्ही अजून एक पण ऐकली असेल. गल्लीतली कुत्री भुंकायला लागली तर आपण त्यांच्यावर भुंकायचं नसतं. उलट अशा वेळी शांतपणे एखादा दगड उचलला ना की तो सुद्धा काम करून जातो. तू मला काय बी बोल, पण हे समज माझ्यामध्ये हाय ना याचं मला कौतिकच आहे बघ. पण तू काय आहेस? हा, मनात एक आणि तोंडात एक चांगलं ओळखून आहे ग मी. तू सारखी मॅडम मॅडम का करत असतीस हे बी मला चांगलं ठाव आहे. लोचट आहेस ना व तू. आणि काय ग तू मला कटकारस्थानी म्हणतीस? तू काय कमीची नाहीस. सुंदरचं लगीन तू मुद्दाम मोडलंस आणि त्यामागचा तुझा डाव काय आहे हे बी मला चांगलं ठाव आहे. तुम्हाला जे बोलायचंय ना ते मला बोला. छोट्या मालकांचं लग्न मोडणं हे त्यांच्या हितासाठी होतं, त्यात माझा काही फायदा नव्हता. आणि तुमच्यासारखी माणसं जोपर्यंत या घरात आहेत ना तोपर्यंत कुणी सुखी राहू शकणार नाही. या घरात यायचं आणि कारस्थाना करत बसायची आणि सगळ्यांना पणाला लावायचं. स्वतः सुखी राहायचं नाही आणि दुसऱ्यांनाही सुखी राहू द्यायचं नाही. तुम्ही ना या घरातला किरकिर करणारा किडा आहात, किडा. वयाने मोठ्या आहात ना म्हणून काही बोलत नाहीये. पुन्हा असा आगाऊपणा केला ना तर काय करशील? हा, काय करशील सांग ना. काय करेन? अक्षरा, एवढी हिंमत वाढली तुझी? आधी माझ्या सुंदरवर आणि आता उर्वशीवर पुन्हा हात उगारण्यापर्यंत मजल गेली तुझी. काय चाललंय काय तुझं? मॅडम मी बस. बस, एक शब्द बी बोलू नकोस. लई मोठं धाडस करतेस तू. आधी सुंदरवर हात उगारलास आणि आता हे. समधी हद्दच पार केली आहेस तू. लहान मोठं कशाचं काही भान नाही राहिलं तुला. मॅडम मोठ्यांचा मान ठेवतेच, पण वा, वर सावरून सांगतेस. जे काय समजायचं ना ते समजलंय आम्हाला. खरं आहे हो ताई,
अहो बघा ना, बेभान सुटल्यासारखी वागायला लागलीये. अहो का कोणास ठाऊक इथं येऊन तुम्हाला शिव्या देत होती आणि मी म्हणलं तोंडावर तर माझ्याच कानशिलात मारली. खरं आहे हे तुम्ही मला विचारताय? वय तुलाच. कारण पुढे जाऊन मला माझी बाजू पण मांडू दिली नाही, असा कांगावा तू करू नये म्हणून. त्याची गरज नाहीये मॅडम. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलं ना तरी उत्तर मिळेल तुम्हाला. हे तुम्हाला शिकवणार? माफ करा मॅडम, पण कोणी चुकत असेल तर त्याची चूक परखडपणे दाखवून देणं हे माझ्या बाबांनी शिकवलंय मला. बास झालाय ढोंग. म्हणजे ही तबी आम्हीच चूक. पण तू माझ्या खोलीत यावेळी आलीसच कशाला? तुम्हालाच भेटायला आले होते. किती खोटं बोलते. अगं काही हाय का तुला? हा अगं खाल्ल्या मिठाला तरी जाग ग. काय नाही दिलं तुला या घरानं? हा सांग की. अगं ताई तर घरची लेक असल्यासारखं वागल्या तुझ्या बरोबर. पण तू काय केलंस? त्यांच्या पाठीत मागून खंजीर खुपसलास. असं मी काही केलं नाही आणि करणारही नाही. मॅडमला त्रास होईल असं मी कधीच वागू शकत नाही. किती ग खाली मुंडी पातादुंडी हायस तू. अहो ताई मी स्वतः बघितलंय की तिजोरीच्या चाव्या घेऊन तिजोरीकडे गेली होती खोलायला. बस मामी, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका. प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते, ती ओलांडू नका तुम्ही. वा ग वा, मला शिकवते संयम. हा तुझ्याकडे आहे का तसा संयम? मी बाई साधू खालमानी आणि गाव मोहर वाजवते पिप्पानी. तरीच गेली होतीस तिजोरी खोलायला. मी लॉकरकडे गेले नाही, उगाच ते आरोप लावू नका माझ्यावर. वय मग आत्ताच करते मी. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. ताई तुमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत का बघा बरं. नाही येत ना व? नाही येत ना चाव्या? आता मी असं सांगते, ही बया दबकत दबकत तुमच्या खोलीकडे यायला निघाली होती. तेव्हा माझी नजर हिच्यावर पडली आणि तिचा पाठलाग करत मी हितवर आले. मला जरा संशय आला. म्हणलं इतक्या रात्री एवढं समज घडून बी ही तुमच्या खोलीकडे काय यायला लागली. इथं येऊन बघते तर माझा संशय खरा ठरला. तुमच्या या लाडक्या अक्षरा मॅडम तुमच्या उशाखालच्या तिजोरीच्या चाव्या घेऊन तिजोरी खोलायला निघाल्या. मामी नको ते घाणेरडे आरोप करू नका माझ्यावर. बघितलं का ताई कशी वरडायली. अहो सबूत असल्याशिवाय मी कुणाला कशाला काय बी बोलू का बोलू. आता तुम्हीच बघा, तिजोरीला चाव्या अडकवल्यात हिनं. कशाला? तुम्ही इथंच थांबा, मीच घेऊन येते. म्हणजे तुमचा विश्वास बसल.
बघा ताई, या तिजोरीच्या चाव्या, याला काय पाय फुटले होय? तिजोरीला होत्या त्या. लई लई पांग फेडलंस ग अक्षरा माझ्या प्रेमाचा न विश्वासाचं. लई घाव दिलेस तू. या बघा चाव्या, घ्या. आणि तुम्हाला पुरावा म्हणून फोटो बी काढून आणलाय मी. हे बघा. आम्ही काही काय बोलताय? मी इथे आले होते ते फक्त मॅडमना भेटायला. मी तिकडे गेले सुद्धा नाही. मॅडम इथेच बसून होते तुमच्या जवळ आणि मी स्वतः चाव्या दिल्या तर मी असं का करेन? तू त्या चाव्या दिल्यास सोजवळपणाचा आव आणायला. तुझ्या डोक्यात काय किडे आहेत हे मी चांगलं ओळखून आहे. मॅडम बस. यानंतर तुझा आवाज मी माझ्या कानावर पडता कामा नये. कुणावर ठेवला नाही इतका विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू 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 मॅडम थांब तिथंच. आली लगेच प्रेमाचा उमाळा दाखवायला. मायेची भोरडी आणि आतून बाहेरून कोरडी. अजून किती त्रास देणार आहेस आम्हाला तू? मामी बंद करा हा तमाशा. इथे फक्त आपणच आहोत. त्यामुळे मला चांगलं माहितीये तुम्ही काय केलंय. आई काय झालं आईला? अगं वहिनी. आता बघ की. सावकाश घेऊ उशी घे. सावकाश. वहिनी आई हे आई अगं काय होते तुला? आई डोळे उघड की. काय ग, काय झालं इकडं? वहिनी का पडली अशी? आणि तुम्ही दोघी निसते उभं का तुम्हा राहिलात? अहो हिच्यामुळे झालंय समद. हिनं काय कमी त्रास दिला वे ताईंच्या डोक्याला? आणि आता माझ्यावर मिजाज दाखवायला लागली. अहो मला म्हणली अजिबात ताईंच्या जवळ जायचं नाही. लई घालून पाडून बोलली बघा मला. अगं बाई तुला काय पाहिजे सांग तरी एकदाच. या पैशापायी या घरानं दिलेली माया बी विसरलीस तू? तुला पैसेच हवंय ना व? तर पाहिजे तेवढं घे. बरं आमच्या जीवावर उठू नकोस बाई. बघा ना निर्मला ताई. अगं अक्षरा काय केलं तू? छोटे मालक अहो पुन्हा चाव्या ढापल्या हिनं. आणि पैसे चोरायला निघाली होती. ताईंना यो धक्का सहन झाला नाही आणि त्या चक्करून पडल्या. हे आई वहिनी अगं डोळे उघड की वहिनी. आई. अरे सुंदर पाणी मार की तोंडावर. अगं आई डोळे उघड की.
तू आहेसच का इथं अजून तुझं थोबाड दाखवायला? निघ इथून.